नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 57 ते 65. क्षेत्राचे ह्या निर्माण झाले स्वभावतःच, कोणाचेच नाहे वतन, भोगेल तोच जो करेल जतन. स्वभाववाद्याचे ऐकता बोल, काळवादी म्हणती रागावून, काळ घेतसे उपभोग, क्षेत्राचा कसा ते सांग. मृत्युरूपी जो रागीट सिंह, दरी त्याची म्हणजे हे क्षेत्र, परंतु ही व्यर्थ बडबड, त्यांना कसे ते पटेल. काळाचा तडाखा अनिवार, पाहतात हे तरी पण, असा यांचा अभिमान, पुढे करती स्वतःचे मत. महाकल्पापल्याड काळ, आवळता मिठी मारून, सत्यलोकरूपी गजास, जड होतसे त्याचा वार. काळरूपी हा सिंह, शिरुनिया स्वर्गात, लोकपाल दिग्गज समुदाय, नित्य रोज करी त्यांचा नाश. वारा जयाच्या हालचालीचा, जबरदस्त तो इतुका, निर्जीव करुनी पशुपक्षा, पडे जन्म मृत्यूचा फेरा. पहा केवढा विस्तार, सिंहाचा तो चवडा फक्त, आकार मान हत्तीस, त्याने धरले त्याच्यात. म्हणून हे वाटते सत्य, सत्तेवर आहे काळ, क्षेत्रांसंबंधीचे वाद, संपले अर्जुना येथ. सगळ्यांचे वादविवाद चालू असताना असं लक्षात येतं की हे जे क्षेत्राचं निर्माण झालं आहे ते अत्यंत स्वाभाविक असं आहे आणि ते कुणाचंच वतन नाही. जो जतन करेल तोच ते क्षेत्र भोगेल. स्वभाववाद्यांचे बोल ऐकल्यानंतर काळवादी रागावून म्हणतात, हा क्षेत्राचा उपयोग काळवादी कसे करून घेतात हे आम्ही आता सांगतो. मृत्यूरूपी जो रागीट सिंह आहे, तर हे क्षेत्र म्हणजे त्याला दडून बसण्यासाठी असलेली दरी आहे. पण इतरांना हे कसं पटेल? त्यांची ही व्यर्थ बडबड थांबली तरच त्यांना हे पटेल. काळाचा तडाखा हा अनिवार आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही स्वतःचा अभिमान इतका मोठा आहे की सगळेजण स्वतःचंच मत पुढे पुढे करत असतात.
महाकल्पाच्याही पलीकडे काळ दबा धरून राहिलेला असतो आणि मिठी मारून गच्च आवळून टाकतो. सत्य लोकरूपी हत्तीला सुद्धा त्याचा वार सहन होत नाही. तर असा हा काळरूपी सिंह स्वर्गात शिरून सुद्धा लोकपाल, दिग्गज समुदाय ह्यांचा नित्य नियमितपणे अगदी रोज नाश करत असतो. ज्याच्या हालचालीचा वारासुद्धा इतका जबरदस्त आहे की ज्यामुळे पशुपक्षीही निर्जीव होऊन मृत्युमुखी पडतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतात. पहा, ह्या काळाचा केवढा मोठा विस्तार आहे. त्या काळरूपी सिंहाचा फक्त चवडा आकारमान अशा हत्तीला सुद्धा जड जातो आणि म्हणूनच हे पटतं की काळच हा सगळ्या सत्तेवरती आहे आणि क्षेत्रावरती सुद्धा केवळ त्याचीच सत्ता चालते. त्याच्यामुळे अर्जुना, क्षेत्रासंबंधीचे वाद इथे संपून जातात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 57 ते 65. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 66 ते 73. नैमिषनावाच्या अरण्यात झाले बहुतरे वाद. ऋषीमुनींनी केला उहापोह. पुराणाधार साक्षीभूत. अनुष्टुप छंदादी प्रकार. काव्यरचना विविध. असती ज्या ग्रंथात अजून. लोक करती गर्वाने अवलंबन. ऋग्वेदातील जे मुख्य सूत. बृहत्साम असे त्याचे नाव. ज्ञानदृष्टीने ते पवित्र. त्यासही न उमजले हे क्षेत्र. आणखीही कोणी ज्ञानी लोक. महाकवी अनविचारवंत. क्षेत्र निर्णयाप्रती केली खर्च. बुद्धी आपुली. परंतु असे हे क्षेत्र. एवढा त्याचा विस्तार. कोणाची मालकी निश्चित. कळलंय न ते कोणास. आता करतो वर्णन. आरंभापासून अंतापर्यंत. कसे असे रे हे क्षेत्र. अर्जुना ऐक नीट. पंचमहाभूतांचा समुदाय. अहंकार बुद्धी अव्यक्त. 10 इंद्रिये त्यातच. आणि ऐक. आणि त्यात असे मन. 10 विषयांचा समुदाय. सुख दुःख आणि द्वेष. इच्छाही त्या सोबत. क्षेत्रासंबंधी विविध लोकांचे उहापोह चाललेले असतात आणि हे जे सगळं काही चालू असतं ते निमिषारण्यामध्ये चाललेलं असतं. खूप सारे वाद तिथे होतात. खूप सारे ऋषीमुनी आपापली मतं तिथे मांडतात. पुराणाधारसुद्धा शोधून बघतात.
अनुष्टुप छंदामध्ये असलेल्या काव्यरचना ज्या विविध ग्रंथांमध्ये आहेत त्याचा सुद्धा वापर यासाठी केला जातो. ऋग्वेदामधलं जे मुख्य सूत आहे, ज्याला बृहत्साम असं म्हणतात, जे ज्ञानदृष्टीने अत्यंत पवित्र समजलं जातं, त्याला सुद्धा हे क्षेत्र म्हणजे काय हे उमगत नाही. अजूनही काही ज्ञानी लोक, महाकवी, विचारवंत क्षेत्राच्या निर्णयाप्रती आपापली बुद्धी खर्च करतात. पण तरीही हे क्षेत्र काय आहे, त्याचा विस्तार किती आहे, ते कोणाच्या मालकीचं आहे हे कोणालाच कळत नाही. पण आता अर्जुना, मी तुला वर्णन करतो. आरंभापासून अंतापर्यंत हे क्षेत्र कसं असतं हे नीट ऐक. हे क्षेत्र म्हणजे पंचमहाभूतांचा समुदाय असतो, ज्याच्यामध्ये अहंकार, बुद्धी, अव्यक्तता, दश इंद्रिय आणि त्यातच मन असा 10 विषयांचा हा समुदाय, ज्यामध्ये सुख, दुःख आणि द्वेष, इच्छा ही सुद्धा एकत्र आलेली असते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 66 ते 73. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 74 ते 82. बुद्धी तसेच चैतन्य सर्व मिळून 36 तत्व, असे हे असे क्षेत्र सांगितले सर्व स्पष्ट. महाभूते हि काय कोणते असती विषय, काय असती इंद्रिय सांगतो सर्व एक एक. पृथ्वी जल आणि तेज तसेच वायू आकाश सांगितली जी ही 5 पंचभूते तू समज. जागेपणी जसे नसते स्वप्न, चंद्रहीन दिसे अवशेष, बालकात गुप्त तारुण्य कळीत लपलेला सुवास. फार सांगावे काय अग्नी गुप्त तो काष्ठात, तसाच तो बसेल लपून प्रकृतीच्या उदरात. जसे आपुल्या शरीरात धातूंमध्ये गुप्त ज्वर, पण होण्यासाठी प्रकट पाहतसे कुपथ्याची वाट. पंचभूतांची पडता गाठ देहाकार होतसे स्पष्ट. नाचवतो देहास चौफेर तोच असे तो अहंकार. अहंकार तो विलक्षण अज्ञानाची न धरे गाठ. गळा पकडून ज्ञानियास नाचवतो संकटांमधून. भगवंत अर्जुनाला क्षेत्र म्हणजे काय ह्याचं पूर्ण वर्णन करायला लागतात. पंचमहाभूतांचा समुदाय, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय, मन
आणि 10 इंद्रियांचे 10 विषय आणि त्यांचा समुदाय, सुख, दुःख, द्वेष आणि इच्छा, तसंच त्याच्याबरोबर बुद्धी आणि चैतन्य, अशी 35 तत्व. आणि ही 35 तत्व एकत्र करून जे एक उरतं ते एक 36वे तत्व. असं 36 तत्वांचं मिळून हे क्षेत्र तयार झालेलं असतं. महाभूत काय आहेत आणि विषय कसे आहेत, इंद्रिय काय असतात, हे सर्व मी तुला एक एक करून सांगतो. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही जी 5 पंचमहाभूतं सांगितलेली आहेत ती एकत्र येतात आणि शरीराचा आकार तयार होतो. जागेपणी जसं स्वप्न पडत नाही, अवसेला चंद्र दिसत नाही, बालकामध्ये गुप्तपणे लपलेलं तारुण्य असतं आणि कळीत लपलेला सुवास असतो. आता फार काय सांगू, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्तपणे लपून बसलेला असतो, तसाच प्रकृतीच्या उदरामध्ये अहंकार लपलेला असतो. आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू सांगितलेले आहेत त्यामध्ये गुप्तपणे ज्वर हा लपून बसलेला असतो. कुठलं तरी कुपथ्य होण्याची तो वाट पाहतो आणि नंतरच प्रकट होतो. पंचमहाभूतांची गाठ पडल्यानंतर देहाकार स्पष्ट होतो आणि हा जो अहंकार असतो तो ह्या देहाला चौफेर नाचवत सुटतो. हा अहंकार मोठा विलक्षण असतो. तो अज्ञानाची कधी गाठ धरत नाही, तर ज्ञानी लोकांनाच गळा पकडून संकटांमधून नाच नाच नाचवतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 74 ते 82. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 83 ते 90. बुद्धी म्हणावे कशास, लक्षणे ती पुढे ऐक. सांगतो मी रे अर्जुन, कृष्ण म्हणती जे यादव श्रेष्ठ. कामाच्या बळावर वृत्तीस घेऊनी सोबतीस, इंद्रिये घेती जिंकून विषयांचे समुदाय. सुख दुःखांची जी असे लूट, जीवास देते हिशोब. निवड करते अंतःकरण, योग्य काय ते निश्चित. सुख काय काय दुःख, पुण्य काय अन काय पाप. शुद्धा अशुद्धाची निवड, करतसे चोख. वाईट काय काय उत्तम, लहान अथवा थोर काय. असे सर्व हे विषय, परीक्षा त्यांची करतो जीव. तेजतत्वाचा जो उगम, सत्वगुण जेथे वर्धमान. आत्मा जीवाच्या मध्येस, असे अर्जुना जिचा वास. म्हणावे अर्जुना बुद्धी तिज, आता या पुढे ऐक. अव्यक्ताचे असे काय,
असते लक्षण. सांख्यांच्या सिद्धांतात म्हणले प्रकृती जास, समजावे त्यास येथ प्रकृतीच. सगळ्या 36 तत्वांचा उल्लेख केल्यानंतर अहंकाराविषयी सांगून भगवंत म्हणतात, आता बुद्धी कशाला म्हणायचं आणि त्याची लक्षणं काय ते मी पुढे सांगतो, ते अर्जुना तू ऐक. कर्तव्याच्या बळावरती वृत्तीला सोबत घेऊन विषयांचे समुदाय जेव्हा इंद्रिय जिंकून घेतात किंवा सुखदुःखांची जी काही लूट असते त्याचा जीव जेव्हा हिशोब ठेवतो आणि अंतःकरण त्याची निवड करतं, योग्य काय ते निश्चित करतं, सुख काय दुःख काय, पुण्य काय पाप काय, शुद्ध अशुद्ध याची निवड करणं, हे जे चोख काम करणारी असते ती म्हणजे बुद्धी. वाईट उत्तम लहान मोठं हे सगळे विषय असतात, त्याची परीक्षा जीव करतो ते त्या बुद्धीच्या बळावरच करतो. बुद्धी म्हणजे तेजतत्वाचा उगम, जिथे सत्वगुण वाढीला लागलेला असतो आणि जीवाच्या मध्येच त्या बुद्धीचाही वास असतो. त्यालाच अर्जुना बुद्धी म्हणायचं. आता यापुढे अव्यक्ताचं लक्षण काय असतं ते सांगतो. सांख्यांच्या सिद्धांतामध्ये ज्याला प्रकृती म्हटलेलं आहे त्याला आपण इथे प्रकृतीच म्हणूया. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 83 ते 90. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 91 ते 98. सांख्ययोग्यांच्या मतातून प्रकृतीचेही 2 भाग, सांगितली फोड करून परा अपरा ऐसी. पराजी दुसरी त्यात जीवदशा तिचे नाव, तिचेच अव्यक्त हे नाव दुसरे येथ. संपत येता रात्र चांदण्या लोपती गगनात, अथवा सूर्यास्तानंतर प्राण्यांचे थांबती व्यवहार. जसा संपताच देह उपाधी सर्व देहादिक, होऊन जाती लीन कर्माच्या उदरात. अथवा बीजाच्या आत वृक्षाकार असे सुप्त, धाग्यात राहते लपून वस्त्राचे वस्त्रपण. तसेच सोडूनी स्थूल धर्म पांचभौतिक प्राणी समुदाय, होऊन जाती सूक्ष्म आणि राहती लपून. तयासरे अर्जुन म्हणावे अव्यक्त आपण, आता ऐक संपूर्ण इंद्रियांचे प्रकार.
कान त्वचा आणि नेत्र, जिव्हा तसेच नाक, समजावे तू ह्यांस ज्ञानेंद्रिये पाच. देहाच्या घटकांपैकी एक तत्व म्हणजे अव्यक्त तत्व. त्याविषयी सांगताना भगवंत म्हणतात, सांख्य योग्यांनी त्यांच्या मताने प्रकृतीचे 2 भाग सांगितले आहेत, एक परा आणि दुसरी अपरा. त्यातली जी परा आहे तिचंच जीवदशा हे नाव आहे आणि त्यालाच अव्यक्तही म्हणता येतं. जसं रात्र संपताना चांदण्या गगनामध्ये लोप पावतात किंवा सूर्यास्तानंतर प्राण्यांचेही व्यवहार थांबतात, तसंच जेव्हा देह संपून जातो तेव्हा देहादी असलेल्या सगळ्या उपाधी कर्माच्या उदरामध्ये लीन होऊन जातात. बीजाच्या आतमध्ये वृक्षाकार जसा सुप्त अवस्थेत असतो किंवा धाग्यामध्येच वस्त्राचं वस्त्रपणही लपून राहिलेलं असतं, तसंच पांचभौतिक प्राणी समुदाय आपला स्थूल धर्म सोडतात तेव्हा ते सूक्ष्म होतात आणि लपून राहतात. त्यालाच अर्जुना आपण अव्यक्त म्हणायचं. आता इंद्रियांचे सगळे प्रकार सांगतो. कान, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक ह्यांना तू 5 ज्ञानेंद्रिय समज. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 91 ते 98. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 99 ते 106. 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी करते वाटाघाट, सुख दुःखांची साऱ्याच इंद्रियांच्या द्वारातून. जिव्हा आणि हात पाय मूत्रद्वार तसेच गुद, आणखी हे प्रकार इंद्रिये असती 5. कर्मेंद्रिये म्हणावे त्यास कैवल्यपती सांगतात. ऐकतसे अर्जुन देवोनी ध्यान. प्राणाची जी धनीण क्रियाशक्ती म्हणती तिज, ये जा करे शरीरातून याच पंचद्वारांमधून. 10 इंद्रियांचे वर्णन करती ऐसे देव, म्हणती निश्चयाने ऐक कशा प्रकारचे मन. इंद्रिये बुद्धीच्या मध्यात रजोगुणाच्या खांद्यावर करून राहते आश्रय, मन अतीव चंचल. आकाशाचा नीलवर्ण मृगजळातील तरंग, जसे असती व्यर्थ मनाचा तसाच भास.
मिसळता शुक्र शोणित पांचभौतिक शरीराकार स्थानभेदाने वायुतत्व होतसे 10 प्रकारात. देहाचं विश्लेषण चालू असताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, आता मी तुला इंद्रियांची माहिती देतो. ह्या इंद्रियांच्याच द्वारामधून सुखदुःखाची ये जा चालू असते आणि त्याची सगळी वाटाघाट बुद्धी करत असते. जीभ, हात, पाय, मूत्रद्वार आणि गुद हेही इंद्रियांचेच प्रकार आहेत. ह्या 5 इंद्रियांना कर्मेंद्रिय म्हणावं. भगवंत सांगतायत आणि अर्जुन ध्यान देऊन ऐकतोय. प्रत्येकामधली जी क्रियाशक्ती असते तीच खरी प्राणाची धनीण असते. ती या 5 कर्मेंद्रियांच्या द्वारातूनच ये जा करीत असते. 10 इंद्रियांचं असं वर्णन देवानी केलेलं आहे. आता भगवंत म्हणतात, अर्जुना, मन कसं असतं ते जाणून घेऊया. इंद्रिय आणि बुद्धीच्या मध्यात रजोगुणाच्या खांद्यावरती जे आश्रय करून राहतं असं अत्यंत चंचल मन असतं. आकाशाचा निळा रंग आणि मृगजळामधल्या तरंग किंवा लाटा जसे व्यर्थ असतात तसाच मनाचाही भास वाटतो. स्त्रीबीज आणि पुरुषबीज ह्यांचा संयोग झाल्यानंतर पांचभौतिक शरीराचा आकार तयार होतो आणि स्थानभेदाने वायुतत्व 10 प्रकारामध्ये विभाजित होतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 99 ते 106. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 107 ते 114. मग ते 10 वात देहधर्माचे मिळता बळ विशिष्ट जागी देहामधील करू लागती आश्रय शुद्ध चंचलते मन तेथ राहिले निराश्रित मग तयाने घेतला आधार रजो गुणाचा असे ते जे चांचल्य बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर बसले जोर देऊन चांचल्यास त्या मन हे नाव असे जे व्यर्थ केवळ कल्पनाच ती वास्तविक ज्या योगे जीवदशा ब्रह्मास प्रवृत्ती सजे असे मूळ कर्मास लाभे ज्याचे बळ चेतविते अहंकारास अखंड जेते वाढवते जे इच्छेस चढवते जे आशेस आणि करते रक्षण भयाचे ते उत्पन्न जेथे द्वैत अविद्या होतसे बलवान ढकलते जे इंद्रियांस विषयांमध्ये
करुणी आपुले संकल्प, बनवते ते सृष्टीस, आणि उतरवते रचून मनोरथांची उतरंड. स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग झाल्यानंतर देहाचा आकार निर्माण होतो आणि तेव्हाच त्यामध्ये 10 प्रकारचे वायूही स्थित होतात. त्या वायूला देहधर्माचं जसं बळ मिळतं तसं ते शरीरामधल्या विशिष्ट जागी आश्रय घेऊन राहतात. तेव्हा शुद्ध आणि चंचल अशा मनाला कुठेच जागा उरत नाही. मग ते मन रजोगुणाचा आधार घेतं. असं अत्यंत चंचल, बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या उरावर जोर देऊन ते मन बसायला लागतं. त्या चांचल्याला मन हे नाव आहे, जे केवळ कल्पनेतच समजतं आणि ज्या योगे ब्रह्माला जीवदशा प्राप्त झालेली असते. तर असं प्रवृत्तीला मूळ कारण असलेलं, ज्याला कर्माचं बळ लाभतं आणि ज्यामुळे अहंकार अखंडपणे चेतवला जातो, जे मन इच्छेला वाढवत जातं, आशेला वाढवत जातं आणि ते भयाचं सुद्धा रक्षण करत असतं, ज्याच्यामुळेच द्वैत उत्पन्न होतं आणि अविद्या बलवान होत जाते. इंद्रियांना विषयांमध्ये ढकलणारं असं ते मन आपले संकल्प करत राहतं आणि सृष्टीमध्ये मनोरथांची उतरंड रचून उतरवत असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 107 ते 114. धन्यवाद.